पहा आपली ही डाळ आहे, याला आपल्याला हळद आणि तेल लावते. तुझे वर्ष ह्याला तेल आणि हळद लावली मित्रांनो. 20-25 किलो डाळ आहे, 20 किलो डाळ आहे. आता आपल्याला एवढी वर्षभर डाळ जाते आपल्याला एवढी. लाडू खायला करायला दिवाळ्या लाडू कोणी खात नाहीत मुलं जास्त. ह्याला मी हळद आणि तेल लावलं ना म्हणजे याला कीड लागत नाही. आता ही सगळ्याची मिक्स करायची. अहो ते असं थोडं थोडं आणलेलं बरं. हे डोक्याला ताप आहे ह्याला सगळं. ह्याला बघा भुंगे लागतात का, ह्याला किडे लागतात का, बरं त्या महिन्यात झालं गेला ऊन द्या. मुगाला सगळे भुंगे लागले. मी फक्त लक्ष नाही दिलं थोडे दिवस. मला वाटलं मी औषध लावलं असेल त्याला. अख्ख्या मुगाला भुंगे. लय डोक्याला ताप आहे बाई. माणूस म्हणतो शेतकरी, शेत करण्याचं कष्ट असतं शेतकऱ्याला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मध्ये तसं करते ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई नुसतं मोबाईल हातात घेतला गेला की पळतच आले. आता ते दोघं खटाच्या खाली बसलेत बरं का इथे. कारण का ओलं की रे ना, आमच्याकडे काल भयानक असं वातावरण होतं संध्याकाळी. आणि नक्कीच पाऊस येणार आहे असं सगळं चाललेलं. का येणार पाऊस, आता येईल पाऊस येईल सगळे. कोणी काय ठेवतंय आतमध्ये, कोण काय ठेवतंय. पाऊस नाही आला. मी म्हटलं तर रात्री येणार नाही, नका उगाच धावपळ करू, काही काळजी करू नका, येणार नाही पाऊस असं. पण नाही, तुला काय माहिती, मग पळावं लागतं ऐन टायमाला. तू काय उठणार आहेस का? एकदा झोपल्यावर काय तू उठते का? आणि ही गोष्ट खरी, मला झोपल्यावर काय कळतच नाही, मी उठत पण नाही. एकदा झोपल्यावर अशी पण लवकर झोप लागत नाही आपल्याला, लवकर फार उठावं लागतं म्हणूनसाठी. स्किप न करता व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता चला तर मला लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माय यूट्यूब सबस्क्राईब फॅमिली. एकही फूल नाही आहे पण कळ्या आहेत. व्हाईट कलरचे फुलं एकही नाही आहे पण कळ्या आहेत. आपल्याला फार आवरायचं आहे. आता 7:30 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि माझं आपलं फक्त पूजा वगैरे झालेली आहे. आता काय असतं, लगेच कुकरला असं पुरण लावते का लगेच इकडे माझे ना चारी बाजूला कामं असतात. आणि माझं कसं नियोजनबद्ध काम असतं. आणि पहिल्यापासून सवय आहे, घड्याळाच्या काट्यावर माझं काम असतं. सगळं नियोजन करायचं, सगळी तयारी करायची आणि मगच गॅसला हात लावायचा, मगच गॅस पेटवायचा. टोटल लसूण कांद्यापासून कोथिंबीरपासून पीठ मळून सगळं टोटल करायचं. आणि मग गॅस पेटवलं ना, मग काही पडायची गरज लागत नाही आहे. असं माझं काम असतं. आणि इकडे कपडे लावायचे मशीनला आणि इकडे आपलं हे काम, म्हणजे दोन्ही कामं सतत झाली पाहिजे असं असतं. संध्याकाळच्या वेळी पण नित्यनेमाचं असतं. समजा आपण संध्याकाळी फक्त मी वरण भात करते, तर संध्याकाळी वरण भाताचा कुकर लावायचा आणि सगळं झाडायला घ्यायची सुरुवात करायची. झाडून काढेपर्यंत सगळ्या शिट्ट्या वगैरे होतात. आपलं पाणी पण एका साईडला गरम करत होतं, एका साईडला चहा ठेवायचा. संध्याकाळी आंघोळीला जायचं, आंघोळ करून यायचं, चहा घ्यायचा, परत देवपूजाला बसायचं. आणि देवपूजावरनं उठून मग वरणाला फोडणी द्यायची, पापड तळायचे, हे असं करायचं जेवायच्या टायमाला. हा असा माझा ना काम करण्याची माझी अशी सवय. त्यामुळे माझी काम केल्यासारखं वाटत नाही. आणि मग नाही असतं काय, ते काम बघायचं आणि ते कामाला पदर खोचायचा आणि घालगरटे अगोबाई कामच नाही होत, अगोबाई असं कसं होत नाही. करायचं म्हटलं की सगळं होतं. चला तर, सगळ्या कोंबड्या खुडूक झाल्या की काय, आपल्याला कोंबड्याचं हे करायचं आता. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. विथ संदे पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.